नालासोपाऱ्यात समुद्र मंथन या पौराणिक कथेवर आधारित अद्भुत देखावा माघी गणेशोत्सव 2026 निमित्त नालासोपाऱ्यात एक अत्यंत भव्य पौराणिक आणि सर्जनशील देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ध्यास नाविन्याचा एक विचार सर्जनशीलतेचा या संकल्पनेखाली बालगोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आचोळे रोड नालासोपारा यांच्या वतीने यंदा साकारण्यात आला आहे समुद्र मंथन या पौराणिक कथेवर आधारित अद्भुत देखावा. आपणही या अद्भुत गणेश दर्शनाचा लाभ घ्या आणि अशा अधिक स्थानिक, सामाजिक आणि धार्मिक बातम्यांसाठी सिंधू प्रभात न्यूजला सबस्क्राईब करा. ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात नालासोपारा. यावर्षी आमचा एक कस्तुभमणी म्हणजे समुद्र मंथनच्या वेळी जे 5वं रत्न निघालं समुद्र मंथनातून ते आहे कस्तुभमणी. भगवान विष्णूने याचं धारण केलेलं आहे. तर विष्णू भगवानच्या रूपात आज ही गणपतीची मूर्ती आहे ती आपल्या समोर दिसत आहे सगळ्यांना. म्हणजे गंध, गदा, अस्त्र, चक्र, कमळ, पुष्प सगळे घेऊन गणपती बसलेले आहे. आणि त्याचप्रमाणे विष्णूचं ते 10 अवतार आहेत, दशावतार म्हणतात त्याला, ते या मंडपामध्ये त्या सर्व आम्ही सगळ्यांना देखावा म्हणून ते साजरं केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव प्रसाद नम्रता विश्वनाथ कामत. मी 2008 साली ज्यावेळी बाळगोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली त्या वर्षापासून मंडळाचा सल्लागार या नात्याने मी मंडळासाठी काम करत आहे. मंडळाची ज्यावेळी आम्ही स्थापना केली तेव्हा अतिशय आम्ही इतकी मेहनत घेतली आज मंडळ या स्तरावर आणण्यासाठी की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन माघी गणेशोत्सव काय असतो हा लोकांना आम्ही घरोघरी जाऊन समजवायचो. कारण लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेला की माघी गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय. कारण लोकांच्या डोक्यामध्ये फक्त एकच होतं की भाद्रपद महिन्यात जो गणेशोत्सव साजरा केला जातो तो एकच गणेशोत्सव आज आपल्या नालासोपाऱ्यातील जनतेला माहिती होता. तर आम्ही त्यावेळेला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगायचो की माघी गणेशोत्सव हा गणपती श्री गजाननाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्यानिमित्ताने आपण हा गणेशोत्सव साजरा करत आहोत. तर आम्ही त्यावेळी स्थापना केली. मंडळ हळूहळू सुरुवातीला आमचं नियोजन होतं की आपण हा उत्सव 5 दिवसांसाठी करायचा. पण नंतर जसा जसा आपल्या गणेश उत्सव आपण सुरुवात केली आणि भक्तांचा आपल्याकडे ओघ वाढत गेला, भक्तांचा प्रतिसाद वाढत गेला, तर भक्तांनी आपल्या या गणरायाला इच्छापूर्ती श्री गणेश ही पदवी दिली. आणि त्यावेळेला आम्हाला भक्तांकडनं अशी मागणी आली की तुम्ही 5 दिवस हा जो गणेशोत्सव साजरा करत आहात आणखीन तुम्ही याच्यात जर 2-3 दिवस वाढवलात तर आम्हाला गणरायाची सेवा करायची आणि आशीर्वाद घ्यायची संधी मिळेल. म्हणून आम्ही 2008 साली हा निर्णय घेतला की आपण 5 दिवसाच्या जागी आता 7 दिवसांचा उत्सव करूया. म्हणून 2008 पासून आपण 7 दिवसांच्या उत्सवाला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याच्या नंतर आज जर आपण बघाल तर इकडे 7 दिवसामध्ये किमान 7 ते 8 लाख भाविक भक्त या ठिकाणी इच्छापूर्ती श्री गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. आता या आपण उत्सवच साजरा न करता मंडळाच्या माध्यमातून मंडळाची एक टॅगलाईन आहे, धार्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी. तर ह्या ब्रीदवाक्याच्या आधारे आज आम्ही फक्त गणेशोत्सव साजरा न करता वर्षभर आम्ही भक्तांच्या सेवेमध्ये असतो. म्हणजे रक्तदान शिबिर असो, त्यानंतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप असेल, जे एकदम मध्यमवर्गीय लोक आहेत, जनता जी आहे आपल्या इकडची, त्यांच्या घरी धान्य वाटप असेल, त्यानंतर कोविड सारखा जो इतका मोठा महामारीचा आजार ज्यांनी अख्ख्या देशाला हादरवून टाकलेला, त्यावेळी आम्ही मंडळाच्या माध्यमातून अर्धा नालासोपारा शहरामध्ये जवळपास सॅनिटायझेशन केलं. ज्यावेळी लोक अक्षरशः रस्त्यावर उतरण्यासाठी घाबरत होती तशा वेळेला आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांना लागणाऱ्या वस्तू
या वस्तूंचं वाटप केलं, प्रत्येक सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन केलं. त्यानंतर मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी इतरही काही म्हणजे दिवाळीचा उत्सव असतो त्यावेळेला प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही उटणं वाटप करतो.